सांप के जहर से मौत हुई या फिर अड़ियल सिस्टम के प्रहार से 18 महीने तक एक लाचार मां सरकारी मुआवजे का इंतजार करती रही और जब रिपोर्ट आई तो पैर तले जमीन खिसक गई। महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के बाघेड़ा गांव की यह खौफनाक हकीकत है। 13 दिसंबर 2024 को किसान राकेश नाथूजी बोथले की खेत में काम करते समय सांप के काटने से मौत हो गई। पोस्टमार्टम और पुलिस पंचनामे में सांप के काटने के साफ निशान दर्ज थे। पति को खो चुकी पत्नी पपीता बोथले को उम्मीद थी कि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना के तहत मिलने वाले 2 लाख रुपए से उनके 14 साल के बेटे और 9 साल की बेटी का भविष्य संभल जाएगा। लेकिन सिस्टम का ढर्रा देखिए, बिसरा जांच की रिपोर्ट आने में पूरे 1.5 साल लग गए और जब रिपोर्ट आई तो उसमें लिखा था मौत सांप काटने से नहीं हुई। मौत का असली कारण क्या था यह रिपोर्ट में दर्ज नहीं है, लेकिन इस एक लाइन ने पीड़ित परिवार से सरकारी मदद का हक छीन लिया। जब पपीता कृषि अधिकारी के दफ्तर गई तो उन्हें खाली हाथ लौटा दिया गया। शेतामध्ये गेलो असताना तुरीवर फवारणी करत होतो। त्यांचं लक्ष वर असल्याच्यानं त्यांना खाली जो साप होता तो काही दिसला नाही। त्यांचा पाय पडला, त्यानं डाउन्स केला। डाउन्स केल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला का काहीतरी झालं बा। मी त्यांच्यापर्यंत पोहोचली तरी पण मला काही तो साप दिसला नाही। मी काही त्यांना डोळ्यानं पाहिले नाही त्या सापाला। ते जवळ आले तर मला त्यांना घाव दिसले त्याने मी समजून गेली का यांना काहीतरी झालं बा। ते सांगत होते मला सापाने चावलं। त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल नेलं वरोरा। त्यांनी तिथून सांगितलं का आमच्या त्या हॉस्पिटलमध्ये काही इलाज होऊ शकत नाही। आम्ही चंद्रपूरला नेलं। 11 तारखेला ही घटना झाली दुपारी 1च्या सुमारास। 12 तारखेला ते होते आणि 13 तारखेच्या संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला। तरी अजूनही आर्थिक मदत काहीच नाही मिळत आहे। या गोष्टीला जवळपास 1.5 वर्ष तर पूर्ण झालेच आहे। आता काय सांगत आहे अधिकारी, कृषी अधिकारी? ते म्हणताय निगेटिव्ह रिपोर्ट आला, तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे होता म्हणताय। आणि त्यांचा मृत्यू सापानेच झाल्यामुळे तो रिपोर्ट निगेटिव्ह यायला नव्हता पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे। सर्व कागद आहे आमच्यापाशी, सर्व डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये सापानेच गेला हे लिहूनही आहे। आणि गावातही जरी कोणालाही विचारलं तरी सगळे लोक सांगन का सापानेच हा व्यक्ती गेला बाबा। चंद्रपुर जिले में पिछले 4 सालों में सांप के काटने से 61 किसानों की जान जा चुकी है, लेकिन राकेश जैसे ना जाने कितने परिवार होंगे जो कागजी हेरफेर और बिसरा रिपोर्ट की देरी के कारण आज दर दर भटक रहे हैं। मी प्रहार शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष किशोर डुकरे। काही दिवसाअगोदर वाघेडा गावातील एक शेतकरी राकेश नाथूजी बोथले यांची साप चावून मृत्यू पावल्याची घटना मला माहित होती। पण त्या कुटुंबाला मी शेतकरी जेव्हा शेतकऱ्यासाठी लढतो तेव्हा मी पीडित शेतकऱ्यांची पूर्ण माहिती घेतो। तर त्या शेतकऱ्यांना मी माहिती विचारली असता तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सामुग्र योजनेचा लाभ मिळाला का, तर त्यांना म्हटलं नाही। का बरं? तर विषयवार रिपोर्ट अवेलेबल झाला नाही मुळे संबंधित विभागाला विचारलं असता आज विषयवार रिपोर्ट आणून दिलेला आहे, तो निगेटिव्ह आणून दिलेला आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची आम्ही मदत करू शकत नाही हे त्यांचं उत्तर मिळालं। त्यामुळे मी आज त्या कुटुंबाच्या पाठीसोबत असून जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी त्यांना सतत राहील। आज पोस्टमार्टम आणि पोलीस पंचनाम्यामध्ये सापाने चावून मरण पावल्याचा त्यांचा रिपोर्ट असताना विषयवार रिपोर्ट हा निगेटिव्ह कसा काय आला? आणि आज विज्ञान युगात आपण असताना जर शेतकऱ्यांसाठी 2-2 महिने जर 2-2 वर्ष जर विषयवार रिपोर्ट यासाठी लागत असेल तर त्या केसला सबमिट करण्यासाठी फक्त 30 ते 45 दिवस आहे। आज तो शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहत आहे हे या सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे जेणेकरून विषयवार रिपोर्ट लेट द्यायचा, त्या योजनेचं मुदत संपल्या जाते आणि शेतकरी वंचित राहते, हेच या सरकारचं धोरण बनलेलं आहे। या संदर्भात मी सर्व लोकप्रतिनिधीसोबत माहिती दिली असता कुठलाही त्यांना मला पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रतिसाद दिलेला नाही। आज पपीता बोथले अपनी 2 एकड़ जमीन पर मजदूरी करके बच्चों को पालने पर मजबूर है। उनका सवाल सीधा है, अगर पोस्टमार्टम में सांप के काटने के निशान थे तो बिसरा रिपोर्ट में 1.5 साल क्यों लगे? क्या किसान परिवारों के आंसुओं की कोई कीमत नहीं है? पीड़ित परिवार अब निष्पक्ष जांच और न्याय की मांग कर रहा है। क्या इस बेबस मां और मासूम बच्चों को न्याय मिलना चाहिए? अपनी राय कमेंट में जरूर बताएं और इस आवाज को प्रशासन तक पहुंचाने के लिए वीडियो को शेयर करें। चंद्रपुर महाराष्ट्र से आशीष खरोले की रिपोर्ट। डीएनआई पर सबसे पहले खबरों की अपडेट के लिए सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें।